नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये लसीकरणाच्या निमित्तानं महत्त्वाची पावलं टाकली जात आहेत. राज्य सरकारनं अखेरीस निर्णय घेतलाय आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयाच्या अनुसार वय वर्ष 18 पूर्ण झालेल्यांचं आणि वय वर्ष 45 पूर्ण न झालेल्यांचं अर्थात वय वर्ष 18 ते 45 पर्यंतच्या वयोगटाचं लसीकरण महाराष्ट्र सरकार सुद्धा मोफत करणार आहे. या निर्णयामुळे या वयोगटासाठी अर्थात 18 ते 45 पर्यंतच्या वयोगटासाठी मोफत लसीकरण उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र हे देशातलं जवळपास 12वं राज्य ठरणार आहे. महाराष्ट्र राज्याला यासाठी तिजोरीतून 6500 कोटी रुपये खर्च करावे लागतील आणि तशी उपलब्धता कसल्याही प्रकारची अडचण न येता करून दिली जाईल असा विश्वास, दावा आणि आश्वासन याआधीच राज्य सरकारच्या वतीने दिलं गेलंय. या निमित्तानं आम्ही राज्य सरकारचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी निर्णय तर घेतला. निर्णय एका बाजूला झाला असताना पुढच्या टप्प्यामध्ये निर्णयाच्या अंमलबजावणीचं आव्हान आहे आणि हे आव्हान पेलता येणार की नाही याबाबतची कसलीही चर्चा सुरू करण्यापूर्वी आपल्याला राजेश टोपे काय बोलतायत ते पाहायचंय. आत्ताच्या घडीला आपण पटकन राजेश टोपेंनी लसीकरणाच्या बाबत घेतलेली भूमिका ऐकू, त्यानंतर पुढे जाऊया. मला एकच सांगायचं की 1 मेला आपल्याजवळ वॅक्सिन्स इच्छा असताना सुद्धा उपलब्ध होत नसल्या कारणाने 1 मेला सुरू करता येणार नाही. खाजगी रुग्णालयांमध्ये आता इथून पुढे लस पैसे देऊनच घ्यावी लागेल. संपूर्ण राज्य शासनाच्या सरकारी दवाखान्यांमध्ये लस मोफत मिळणार. राजेश टोपे काय म्हणाले ते आपण ऐकलं आणि या निमित्तानं राज्याचं लसीकरण धोरण काय आहे ते स्पष्ट झालं. राज्याच्या लसीकरण धोरणाच्या अनुसार आता खाजगी रुग्णालयांमध्ये लस विकत मिळणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मोफत लस ही आता केवळ सरकारी केंद्रावरच मिळेल आणि हे सगळं करत असताना 18 ते 45 पर्यंतच्या वयोगटाच्या संदर्भात लसीकरणाचा कोणताही निर्णय अंमलबजावणीच्यासाठी मेचा अखेरचा आठवडा उजाडणार आहे, कारण तूर्तास पुरेशी लस उपलब्ध नाही. हे राज्य सरकार सांगत असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाच्यासाठी आवश्यक असलेल्या नोंदणीच्या संकेतस्थळावर प्रचंड गर्दी झाली आहे. जशी परिस्थिती लसीकरणाच्या केंद्रावर आहे तीच परिस्थिती संकेतस्थळावर आहे. तांत्रिकदृष्ट्या कोविनचं संकेतस्थळ कोलमडलंय. तंत्रशुद्ध आणि तंत्रसज्ज अशा पद्धतीनं निर्णय क्षमता राबवण्याची अपेक्षा असताना ही अडचण सर्व प्रकारच्या वयोगटातल्या लोकांना येते, ती अगदी पहिल्या दिवसापासून. आणि असं असताना लसीच्या बाबतीत इतरही छोटे छोटे काही मुद्दे अपेक्षितरित्या समोर यायला लागलेत. लसीचा तुटवडा असल्यानं अनेक ठिकाणी केंद्र बंद पडतायत आणि यामुळे ज्यांची पहिली लस घेऊन झाली आहे आणि आता दुसरी लस घेण्याची वेळ जवळ आली आहे त्यांनी काय करायचं असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होऊ लागलाय. या प्रश्नाच्या बरोबरच एक अनामिक भीती सुद्धा त्यांच्या मनामध्ये घर करून राहतीये. या सर्व प्रश्नांना नजरेसमोर ठेवून विषय राजकीय न होऊ देण्याचा प्रयत्न करत आजची लक्षवेधीची चर्चा आपण करणार आहोत आणि या चर्चेतून आपण लोकांना प्रश्नांची उत्तरं मिळवून देण्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या प्रयत्नाच्या माध्यमातून आपला हेतू अतिशय स्पष्ट आहे. आपल्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये लसीकरणाच्या बाबतीत काय प्रकारच्या शंका लोकांच्या मनात आहेत, त्याची तंत्रशुद्ध उत्तरं काय आहेत, संबंधित शंका सोडवण्यासाठी सरकार पातळीवर काय व्हायला हवं आणि सरकारला या संपूर्ण चर्चेच्या मंथनातून कोणत्या चांगल्या सूचना देता येतील हा सुद्धा सकारात्मक विचार करायचा आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना मनात असलेल्या प्रश्नाच्या सोबत घेत आम्ही प्रश्न उपस्थित करतोय. कटकटीशिवाय लस कशी मिळणार?
चर्चेची सुरुवात आपण करतोय. आपल्या सोबत चर्चेसाठी आजचे मान्यवर कोण आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत आमच्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री, शिवसेनेचे वरिष्ठ नेते डॉक्टर दीपक सावंत आहेत. आपल्या सोबत ऑनलाईन पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता प्रेरणा होनराव आणि आरोग्य विश्लेषक या नात्यानं तसंच बालरोग तज्ज्ञ म्हणून नागपुरात आणि महाराष्ट्रात सुद्धा ख्यातकीर्त असलेले डॉक्टर अविनाश बानाईत आपल्या सोबत जोडले गेलेत. सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय. पहिला मुद्दा डॉक्टर दीपक सावंत यांच्यासाठी. सावंत साहेब, ज्या पद्धतीने राजेश टोपेंच्या माध्यमातून आपण लसीकरणाच्या धोरणाविषयीची 2 वक्तव्य समोर घेतली, त्यानंतर भविष्य काळात महिनाभर थांबा आणि लसीकरणाला सामोरे जा असं आपण 18 ते 45 पर्यंतच्या वयोगटासाठी सांगतो आहोत. आता यासाठी ज्यांना आपली नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठीची आजच्या दिवसातली पहिली अडचण ही म्हणजे कोविनच्या संबंधित संकेतस्थळाचं हँग होणं, क्रॅश होणं. त्यांनी काय करायचं? नाही, खरोखरच जर प्रसादजी आपण हा विषय जो घेतलाय तो लोकांच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि आपण सर्वांनी याच्या बाबतीमध्ये खूप उत्सुकता दाखवली आहे. मला असं वाटतं की 18 ते 45 हा जो काही ग्रुप आहे तो लसीकरणासाठी खूप मोठा उत्सुक आहे आणि त्यांना असं वाटतंय की आपलं लसीकरण कधी होणार. आणि साहजिकच सर्वांनी एकदाच कोविन ॲपवरती ज्यावेळी आपण हे केल्यानंतर संकेतस्थळावरती आपण गर्दी केल्यानंतर तो क्रॅश होण्याचं अतिशय शक्यता आहे आणि त्याप्रमाणे तो क्रॅश झालेला आहे. आणि मला असं वाटतंय की यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडे ITच्या लोकांनी अतिशय काळजीपूर्वक याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतंय. या सर्व परिस्थितीमध्ये जर तांत्रिकदृष्ट्या आपण अशा पातळ्यांवरच अडखळत असू तर त्याचा एक आणि थेट परिणाम हा समाज मनावर होतोय. आता आम्ही दिवसभरामध्ये बऱ्याचपैकी समाज माध्यमांवर भटकंती करत होतो तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की लोकांना लसीकरण किती वाजता नोंदणी सुरू होते हे सुद्धा धड सांगितलं गेलेलं नव्हतं. 4च्या नंतर लसीकरणाची नोंदणी सुरू होणार आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं नसल्याने आज तारीख उजाडल्याच्या नंतर लोक सकाळी 10 वाजल्यापासून त्या वेबसाईटवर वारंवार जाऊन प्रयत्न करत होती आणि ते लसीकरणाची नोंदणी रखडत होती. जर समजा लसीकरणाच्या संदर्भातली माहितीची देवाणघेवाण ही अशा अडथळ्यांनीच सुरू होणार असेल तर त्यामुळे समाजा मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक भाव जन्माला येतोय. डॉक्टर सावंत. हो, निश्चितच आहे. कारण राज्य सरकारची ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मला असं वाटतं की येणाऱ्या भविष्य काळात 2 दिवसामध्ये ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली जाईल. कारण जर समजा अशा प्रकारचं कम्युनिकेशन गॅप राहिला लस घेणारे आणि लस देणारे यांच्यामध्ये तर निश्चितपणे भविष्य काळामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं मला वाटतंय. कारण लोक एकतर गर्दी करतील, त्यामुळे तिकडची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंग, मुख्य म्हणजे सोशल डिस्टन्सिंग हे धोक्यात येऊ शकते आणि गर्दी झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू शकतो अशा प्रकारची माझ्या मनात भीती आहे. अगदी डॉक्टर दीपक सावंत, यातला एक मुद्दा आपण मांडलात त्यानिमित्तानं हाही बाब आवर्जून सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायला हवी की विनाकारण कृपा करून लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका. गेल्या काही दिवसांमध्ये खास करून पुणे आणि आसपासच्या परिसरातून अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचतीये की लसीकरणाला गेला आणि बाधित होऊन आला. तेव्हा हा धोका टाळा. गरज नसेल तर विनाकारण लसीकरणाच्या ठिकाणी जाऊ नका. मुळात गरज नसेल तर घरातून बाहेर पडूच नका. डॉक्टर अविनाश बानाईत आपल्यापर्यंत पोहोचतोय. नागपुरातून आपण आमच्या सोबत जोडलेले गेले आहात. माझा आवाज आपल्यापर्यंत डॉक्टर बानाईतजी येत असेल अशी मला अपेक्षा आहे. माझा आपल्यासाठीचा थेट प्रश्न असा आहे की नोंदणीच्या साठी ऑनलाईनचाच मार्ग असावा का? जर अशा पद्धतीच्या टेक्निकल डिफिकल्टीज येत आहे तर मला वाटतं याला ऑल्टरनेटिव्ह काहीतरी बी प्लॅन हा हवाच. कारण की शेवट आपणाला लसीकरण हे महत्त्वाचं आहे. कुठल्याही पद्धतीने आपल्याजवळ वेळ कमी आहे आणि असं पुढे पुढे जर ढकलत गेलो तर हा जो यंग ग्रुप आहे
जो समाजामध्ये खूप जास्त मिक्सअप होतो आहे आणि यांना सुपर स्प्रेडर देखील म्हणावलं जातं, यांना लवकरात लवकर लसीकरण करणं आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीला नियोजन करताना बी प्लॅन सी प्लॅन हा ठेवलाच पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंट जसं असतं तशाच पद्धतीचं याला हँडल केल्या गेलं पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला रिक्वेस्ट करावीशी वाटते आणि आपल्या चॅनलच्या थ्रू गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करावीशी वाटते की असं 15-15 दिवस पुढेच तुम्ही लसीकरण ढकलून चालणार नाही. हा मोठा ग्रुप आहे, 6 करोड हा काही छोटा फिगर नाही. यांना लसीकरण करता करता खरंच नाकेनऊ येणार आहे. आणि अशा परिस्थितीत एक चांगली गोष्ट केली की ऑनलाईन ठेवलं की ज्या पद्धतीने आपण हे नियोजन तर नक्की करू शकतो की एक लिमिटेड ग्रुप हा लसीकरणाच्या केंद्रावर जाईल. परंतु जर बी 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 हे तुम्ही करता आहात म्हणजे बर. अल्टरनेटिव्ह प्लॅन, तर त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायला हवं की जो ग्रुप आहे तो तुम्हाला डिव्हाइड करूनच पाठवावा लागेल. अगदी अगदी एक अत्यंत महत्वाची सूचना आपण मांडलीत आणि या सूचनेच्या अनुषंगानं जय महाराष्ट्राच्या वतीनं राज्य सरकारला आम्ही स्पष्टपणे काही गोष्टी सांगू इच्छितो. पहिला मुद्दा तो लसीकरणाच्या प्रक्रियेला विना अडथळा पुढे नेण्याच्यासाठी लक्षात घ्यायला हवा. तो म्हणजे असा की लसीकरणाची वेळ किमान 12 तास ठेवायला हवी. दुसरा महत्वाचा मुद्दा, शनिवार रविवारी सुद्धा राज्य सरकारनं लसीकरण चालू ठेवायला हवं. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारी ऑफिस ज्या पद्धतीनं काम करतं, कृपा करून त्या पद्धतीनं लसीकरणाचं नियोजन करू नका. जर समजा जमत असेल तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 किंवा सकाळी 10 ते रात्री 10 अशा वेळांमध्ये लसीकरणाच्या स्लॉट पाडा आणि या माध्यमातून सरकारनं लसीकरण हाती घ्या. कोविड सेंटर्स माफ करा, लसीकरणाची जी वॅक्सिनेशन सेंटर्स आहेत, लसीकरणाची केंद्र आहेत, त्याच्याबाबत बीकेसीच्या ठिकाणी असलेला अनुभव आपल्याला नमूद करू इच्छितो डॉक्टर सावंत. आणि त्यानंतर आपलं मतही यावर मला घ्यायचं आहे. तो विषय आहे की 9 ते 6 अशी वेळ दिली गेल्यामुळे बऱ्याच ठिकाणी एकाच वेळेला गर्दी होतीये. बहुतेक वेळेला लोक मधल्या 3 तासात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. खाजगी केंद्रांमध्ये या तुलनेनं 1 तास किंवा 2 तासाचे वेगळे स्लॉट दिले जात आहेत. कृपा करून राज्य सरकारच्या माध्यमातून स्लॉटिंग करून गर्दी विभागता आली तर पाहायला हवं. डॉक्टर सावंत, आपलं निरीक्षण आणि उत्तर. मी याच्यामध्ये एक ऍड करू इच्छितो की आपण जे राज्य शासनाला देणार आहेत त्याच्यामध्ये जनरल प्रॅक्टिशनर हा जो काही वर्ग आहे ज्यांच्याकडे पेशंट येतात तर त्यांना देखील लसीकरणासाठी काही ठिकाणी परवानगी देणं अत्यंत आवश्यक आहे. आत्ताच नाही पण नजीकच्या भविष्य काळामध्ये राज्य शासनाने याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की जर समजा जनरल प्रॅक्टिशनर आपण दिलं, ज्याप्रमाणे बाकीचं वॅक्सिनेशन लहान मुलांमध्ये केलं जाते, तर तशा प्रकारे जर जनरल प्रॅक्टिशनरला काही संधी दिली तर मला असं वाटतं की हा लोड कमी होईल आणि खाजगी याच्यावरचा देखील लोड कमी होईल आणि सरकारी याच्यावरचा देखील कोविड सेंटर किंवा आणखीन इतर महानगरपालिकेचे हॉस्पिटल असेल किंवा जिल्हा परिषदेचे दवाखाने असेल तिथे करू. आता या अनुषंगाने एक तपशील पुरवतो. चर्चेमध्ये तो आपल्या येतोय आणि तो पुढे आपल्याला चर्चेला नेतोय. राज्य सरकारचा दावा असा आहे की आत्ताच्या घडीला 4193 केंद्र त्यांची अस्तित्वात आहेत आणि 8 लाखाची क्षमता आहे. प्रेरणा हुंदराव यांच्याकडे आता आपण चर्चेला या निमित्तानं जातोय. प्रेरणा हुंदराव, एक महत्वाचा मुद्दा इथे उपस्थित राहतो. 8 लाखाची क्षमता, 4193 केंद्र, अशी क्षमता असणाऱ्या राज्याच्याकडे आत्ताच्या घडीला 18 ते 45 पर्यंतच्या वयोगटाला थांबा, वाट पहा, लस घ्या असं धोरण राबवावं लागतंय. मला या अनुषंगाने आपल्याशी बोलत असताना काही मुद्द्यांवर प्रकाश टाकावासा वाटतो. केंद्र सरकारने 60 वर्षाच्या पुढे पहिल्यांदा सुरू केलं, त्याच्यानंतर 45 मध्ये ज्यांना व्याधी आहेत त्यांच्यासाठी, आणि मग आता 18 ते साधारण 45 पर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि दिल्ली गव्हर्नमेंट यासारख्या राज्यांनी केंद्र सरकारकडे वारंवार मागणी केली होती की तुम्ही 18च्या पुढे सगळ्यांना वॅक्सिनेशनसाठी परमिट करा. मला असं वाटतंय की आपल्या राज्याच्या सरकारकडे बघितल्यानंतर प्रत्येक वेळी ज्यावेळी एखादी गोष्ट केंद्राकडे मागायची असते त्यावेळी ते फार हिरिरीने पुढे येतात आणि वेळेच्या आधी आपल्या क्षमतांचा विचार न करता त्या गोष्टी महाराष्ट्र सरकारकडून वारंवार बोलल्या जातात हे आपल्याला दिसून येतं. मला आपल्याला प्रकर्षाने सांगावंसं वाटतंय, कालचा एक दिवस सोडला
कालचा एक दिवस सोडला तर महाराष्ट्रामध्ये ऍव्हरेज 2 ते 2.5 लाख लसीकरण रोजच्या दिवशी झालेलं आहे. म्हणजे 5 लाख लसीकरणाची क्षमता आणि आता जी 8 लाख लसीकरणाची क्षमता आपण सांगितली त्या क्षमतेपर्यंत आपलं राज्य कधीही गेलं नाही. म्हणजे ज्यावेळी हे अगदी ओरडून ओरडून सांगत होते की केंद्राने लसी नाही दिल्या आणि 4 दिवसामध्ये आमचा कोटा संपणार आहे, ज्या दिवशी यांच्याकडे 10 लाख 12 लाख लसी होत्या त्या दिवशी सुद्धा यांनी 5 लाख ते 8 लाखाचं लसीकरण आजपर्यंत केलेलं नाही. त्यामुळे आज ह्या ज्या क्षमता सांगितल्या चालल्यात प्रत्यक्ष वस्तुस्थिती आज ह्याच राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केली होती मुख्यमंत्र्यांनी की 18 वर्षाच्या पुढे तुम्ही मेन्शन करा की सुरू करा, हे चालू केलं पाहिजे 18 वर्षाच्या पुढे सर्व युवकांसाठी. पण आज साधारण 10 दिवस झाले महाराष्ट्र सरकारच्या वतीने आता मला डॉक्टर सावंतांना विचारावंसं वाटतंय की येणाऱ्या 10 दिवसामध्ये एक ऑर्डर महाराष्ट्र सरकारने प्लेस केली आहे का एखाद्या लसीकरण एखाद्या कंपनीकडे, त्यांच्याशी काही निगोसिएशन केलंय का, एखादी निविदा आहे का, त्यांनी आम्हाला दाखवून द्यावं की येणाऱ्या मे मध्ये लसीकरणाच्या संबंधातला महाराष्ट्र राज्याचा प्लॅन काय आहे. नुसते 4193 सेंटर्स आणि 8 लाख लसीकरण करू असं म्हणत असताना आज केंद्राकडे आपण नको त्या गोष्टी असताना सुद्धा मागत आलात आणि ज्यावेळी परमिट केलंय. मला एक प्रकर्षाने सांगावंसं वाटतं आसामचं उदाहरण. आसामने ज्या दिवशी केंद्र सरकारने मेन्शन केलं की आज 18 ते 45 वयोगटामध्ये लसीकरण तुम्ही करू शकता 1 मे पासून, आसाम राज्याने दुसऱ्या दिवशी 1 करोड लसींचा मागणी आणि त्या अनुषंगाने टेंडर आपल्या भारत बायोटेककडे मागणी केली आणि भारत बायोटेककडे 1 करोड लसींच्या बाबतीमध्ये ते बोलले. आज 10 ते 12 राज्य अशी आहेत देशातली ज्यांनी लसीकरणासाठी विविध कंपन्यांकडे आपली पहिली पावलं टाकलेली आहेत. किती लसी मिळू शकतात या अनुषंगाने प्रयत्न केले. पण प्रेरणा होनराव, आपल्याला असं सुचवायचंय का की लसीकरण 1 मे पासून 18 ते 45 वयोगटाचं होणार हे माहीत असून सुद्धा त्याची पूर्वतयारी करायला आपण कमी पडलो आणि हे तुम्ही कोणतंही विधान करायच्या आधी चर्चेत एक माहिती देतो, ही कबुली दस्तूर खुद्द मंत्री जयंत पाटील यांनी दिलेली आहे. दीपक सावंत, आपलं उत्तर. निश्चितपणे बघा, एकंदर जर आपण ही सगळी जर रचना पाहिली तर आपले आरोग्य कर्मचारी जे आहेत, जे लस देणारे लोक आहेत आणि कोविडमध्ये काम करणारे लोक आहेत, हेच लोक सगळं काम करत आहेत. त्यामुळे आपल्याकडे कोविडचा प्रादुर्भाव जर एकंदर बघितला तर 18 ते 45 या वयोगटाला देणं हे क्रमप्राप्त आहे. भविष्य काळातली जर आपल्याला कॅलॅमिटी जर टाळायची असेल तर निश्चितपणे आपल्याला 18 ते 45 हा वयोगट घेतला पाहिजे. आता तयारी आहे की नाही, बाकीच्या गोष्टी आहे की नाही, हा प्रिन्सिपली आपण ह्याला ॲग्री झालेलो आहे. त्याच्यासाठी केंद्राकडनं ग्रीन सिग्नल देखील मिळालाय. पण भविष्य काळामध्ये ही रचना होईल ना, आणि ज्यावेळी आपण सांगतो की तुम्ही टेंडर दिलाय का किंवा तुम्ही मागणी केली आहे, तर ह्या गोष्टी शासनाच्या पातळीवरती सुरू आहेत. मला असं वाटतं. पण दीपक सावंतजी माफ करा, मला आपल्याला यासाठीच थांबवावं लागेल आणि एक थेट मुद्दा उपस्थित करतो. 26 तारखेला ग्लोबल टेंडरच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं घोषित केलं की लसीचं ग्लोबल टेंडर आपण आता राज्यांनी करावं आणि त्या अनुषंगानं राज्यांनी खुल्या बाजारपेठेतून लसी विकत घ्याव्यात. 26 तारखेच्या नंतर आज तागायत लसीचं ग्लोबल टेंडर निघालं नाही, वैद्यकीय सुविधांची ग्लोबल टेंडर निघाली नाही. लसीचं ग्लोबल टेंडर, कारण ज्यावेळी ग्लोबल टेंडर निघणार त्यावेळी त्या कंपन्यांची तेवढी क्षमता पाहिजे की आपल्याला ते पुरवठा करू शकतील की नाही. आणि मला असं वाटतंय की माननीय मुख्यमंत्र्यांच्या पातळीवरती, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीवरती आणि आरोग्यमंत्र्यांच्या पातळीवरती अशा प्रकारची विचारणा झालेली आहे आणि त्यातून त्यांना जे काही उत्तर मिळालं असेल त्याप्रमाणे ते पुढे कालक्रमणा करतायत. तर अशा प्रकारचं ज्यावेळी आपण एखादी गोष्ट करत असतो, एखादी नवीन गोष्ट करत त्यावेळी त्याला टीथिंग ट्रबल असतात आणि त्याप्रमाणे हे टीथिंग ट्रबल दूर करणं प्रशासनाला चांगलं माहिती आहे. पण डॉक्टर, मी आपल्याला एक अतिशय थेट मुद्दा असा उपस्थित करतो आणि प्रश्न विचारतो की राज्याच्या आरोग्यमंत्री पदी बसलेली व्यक्ती आणि राज्याच्या आरोग्य सचिव पदी बसलेली व्यक्ती यांना तर खरं द्रष्टेपणा हवं ना. हे द्रष्टेपण कुठल्या मुद्द्याचं हवं, तर या द्रष्टेपणाच्या मध्ये भविष्यात काय होऊ शकतं, काय टाळायला हवं आणि कोणते निर्णय तात्काळ घ्यायला हवे, या 3 गोष्टी या तिघांना का कळत नसाव्यात? नाही, कळत नसाव्यात असं नाहीये. फक्त कसं आहे की आता आमच्या ताई असं म्हणतील की तुम्ही केंद्राकडे बोट दाखवतात.
कारण लसीची संपूर्णपणे जबाबदारी ही सुरुवातीच्या काळामध्ये केंद्र सरकारने घेतलेली होती. त्यानंतर काही ठराविक याच्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा आता तुम्ही राज्यांनी लस खरेदी करून द्यावी. त्यामुळे थोडासा त्याला मधला जो काही वेळ आहे, ब्रीदिंग स्पेस आहे, ती आपल्याला देणं आवश्यक आहे राज्य सरकारला. आणि निश्चितपणे माझी अशी खात्री आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती मात करता येईल. इथे फक्त छोटासा सर्वांचं सहकार्य. इथे 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 एक हस्तक्षेप करण्याची गरज आहे. डॉक्टर बाणाईत यांच्याकडे या निमित्तानं तपशील आहे आणि डॉक्टर बाणाईत हा तपशील या आधी पण एकदा दोनदा मांडून थकलेले आहेत. डॉक्टर बाणाईत, कृपया आपण या निमित्तानं चर्चेत त्या गोष्टीची पुनरावृत्ती करावी आणि कृपया सांगावं की अचानक काही घडतंय का लसीकरणाच्या प्रकरणामध्ये, की लसीकरणाचे टप्पे हे केंद्रानं ठरवलेले आहेत, त्या संदर्भात शासकीय पातळीवर माहिती सुद्धा पोहोचवलेली आहे आणि म्हणूनच औचित उठून 1 मेच्या तारखेची घोषणा झालेली नाही. 18 ते 45च्या संदर्भातली घोषणा सुद्धा औचित झालेली नाहीये. याबाबत आपल्याकडे असलेला तपशील सांगा, जेणेकरून आम्हाला तर माहीतच नव्हतं, हे तर अचानक झालं, केंद्रानं सांगायला हवं होतं, अशा प्रकारची उत्तरं असू शकतात का? खरंच हास्यास्पद आहे हे सगळं की आणि टीदिंग प्रॉब्लेम वगैरे म्हणवल्या जातात. ही एक इमर्जन्सी आहे आणि नॅशनल इमर्जन्सी म्हणण्यापेक्षा ग्लोबल इमर्जन्सी आहे. सगळीकडे ह्याचा इतका जास्त प्रत्येक वेळेला स्टडी होतो आहे, काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात काय नाही हे वारंवार ठरल्या गेलेलं आहे. आणि जर सुरुवातीला बघितलं, जसं मी सांगितलं की स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 अशा पद्धतीने आपण व्हॅक्सिनेशन करणार होतो. सुरुवातीला व्हॅक्सिनेशन जे सुरू केलं होतं आपण जे ॲक्च्युअली फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, म्हणजे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉईज आणि ॲम्ब्युलन्स चालवणारे ड्रायव्हर वगैरे, आणि त्यानंतरचा स्टेज होता तो ससेप्टेबल ग्रुप, ज्याच्यामध्ये 65 इयर्स अँड अबाव हे लोक, आणि त्यामध्ये एक इन्क्लूड आणि केलेला होता की 45 इयर्सच्या वर विथ कोमॉर्बिड कंडिशन, म्हणजे ज्यांना हार्ट कंडिशन आहे, लिव्हरचे प्रॉब्लेम आहे, डायबिटीस आहे किंवा इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज वर आहे, कॅन्सर आहे. तर हे सगळं, आणि त्यानंतर लास्ट फेज थर्ड फेज ही जी होती ती 18 ते 45 हे आधी फ्रॉम द डे 1 आणि त्याच्याही आधी ठरलेलं असताना हे आज असं म्हणवलं जातं की ही सडन आलेली बाब आहे आणि टीदिंग प्रॉब्लेम किंवा असला कुठलीही गोष्ट मान्य करायला मी तयार नाही. बरोबर आहे. अविनाशजी हा मुद्दा आपण तपशीलवारपणे मांडला, धन्यवाद त्यासाठी. प्रेरणा होंद्राव यांच्याकडे या निमित्तानं एका गोष्टीचा प्रश्न आणि खुलासा पण घेऊयात. प्रेरणा होंद्राव, या बाबतीतला खुलासा करा की केंद्र सरकारच्या कडून जर टप्प्याटप्प्यांनी होणाऱ्या लसीकरणाचा सर्व तपशील दिला गेला असेल तर मग लसीकरणाच्या नियोजनाबाबत आणि पूर्वतयारीबाबत कुठे अडचणी आल्या असतील राज्याला? एकंदर आता डॉक्टर दीपक सावंतजींनी सांगितलं की ब्रीदिंग टाइम दिला पाहिजे, ब्रीदिंग स्पेस दिला पाहिजे राज्य सरकारला. मला असं वाटतंय की वेगवेगळ्या नियोजनाच्या बाबतीमध्ये गेल्या 1 वर्षामध्ये खूप सगळा ब्रीदिंग स्पेस आपण राज्य सरकारला दिला. व्हेंटिलेटर्स केंद्राकडे 1200 मागितले, 1200 केंद्राकडे मागितले आणि स्वतः 150 ची जी ऑर्डर प्लेस केली होती त्याच्यातले 42 हे आजपर्यंत घेऊ शकले आणि बाकीचे पैसे नाहीत म्हणून या वसुली सरकारने डिक्लेअर करून टाकले. ब्रीदिंग स्पेस खूप मिळाला. आज व्हेंटिलेटर्सची खूप व्हॅल्यू आहे. लसीकरणाच्या बाबतीतही मला व्यवस्थित आठवत आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या दिवशी लसीकरण सुरू झालं त्याच्या येणाऱ्या पहिल्या शनिवार आणि रविवारी लसीकरण केंद्र बंद होते महाराष्ट्रातले. म्हणजे लसीकरणाला किती सिरियसली घेतलं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये ज्यावेळी दुसरी फेज चालू झाली त्यावेळी आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे बरीच भाषणं आठवतात की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सेकंड वेव्ह येणार आहे, ती सुनामी सारखी असू शकते, खूप भयंकर असेल. पण हे फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलत असताना प्रत्यक्ष जमिनीवर काय केलं, ज्यावेळी सेकंड वेव्ह आली आणि हे सरकार घाबरून गेलं त्यावेळी अचानक लसीकरण केलं गेलं पाहिजे याची स्वप्न यांना पडू लागली आणि त्यांनी त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे फक्त मागायला सुरुवात केली. बरं, मागितलं, केंद्र सरकारने दिलं. आज महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्याचं सगळ्यात जास्त लसीकरण देशभरामध्ये झालंय, जवळपास 1.5 कोटी लोकांचं. केंद्रामध्ये 15 कोटी झालं तर महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटी लोकांचं लसीकरण झालंय. 4 दिवसाच्या टप्प्यांनी आम्ही लसी दरवेळी पाठवणार हे केंद्राने नमूद केलं असून सुद्धा आताताईपणा करत प्रत्येक पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आलेल्या 4 दिवसांच्या लसीच्या साठ्यांचं युटिलायझेशन कसं करायचं याच्या ऐवजी लस 2 दिवसात संपणार आहे
हे करून पॅनिक सिच्युएशन निर्माण करण्यासाठी हे फार इंटरेस्टेड होते. आणि मला दुसरी एक गोष्ट विशेषत्वाने इथे सांगावीशी वाटते. पहिला टप्पा लसीकरणाचा आपल्या लोकांनी ज्यांनी घेतलाय, दुसऱ्या टप्प्यात लसीकरण होणार आहे या बाबतीत त्यांचं कसलंही प्लॅनिंग आजच्या दिवशी नाहीये. मला विशेषत्वाने सांगावंसं वाटतं, पहिल्या टप्प्यात आपण 1.5 करोड लसीकरण केलं, पण दुसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाच्या बाबतीमध्ये खूप मोठा क्वेश्चन मार्क महाराष्ट्र सरकारच्या समोर आहे त्यांच्या अनियंत्रित कारभारामुळे. प्रेरणाजी आज उत्तर प्रदेशचं या सगळ्या मुद्द्याला अनुलक्षून आणि त्याकडे बघत आम्ही सुद्धा हा मुद्दा स्पष्टपणे मांडला होता की 1 मे नंतरचा गोंधळ टाळायला हवा. आत्ताच्या घडीला सरकारने 1 मे नंतरच्या गोंधळाला टाळण्याच्यासाठी सरसकट महिनाभराचा वेळ घेतलेला दिसतोय. डॉक्टर अविनाश बाणाईत यांनी थोड्या वेळापूर्वी याबाबतचा धोका लक्षात आणून दिला. तो राज्य सरकारच्या निदर्शनास आला असेल. जो वयोगट आत्ताच्या घडीला संसर्गाला सर्वाधिक सामोरा जातो आहे आणि कोरोना बळीमध्ये ज्या वयोगटाची सर्वाधिक संख्या आहे, तीच माणसं महिनाभर लसीकरणापासून वंचित राहतात. डॉक्टर दीपक सावंत, महिनाभर वंचित राहतात असं आत्ता म्हणणं मला वाटते की तितकंच सुसंगत नाहीये. कारण महिनाभरापेक्षा अगोदरच याच्यावरती तोडगा निघेल. आणि मला असं वाटते की जो काही वर्ग आहे मधल्या काळामध्ये, जसं ताईने मगाशी सांगितलं की मधल्या काळामध्ये लोक लसीकरणाला तयार नव्हती, लोक थोडीशी बॅकफूटवरती होती, हे देखील आपण विसरलो. लोक सुरुवातीच्या काळामध्ये लोक लसीकरणासाठी तेवढी तयार नव्हती, त्यांची मानसिकता तयार झाली नव्हती. ती मानसिकता तयार झाल्यानंतर ज्यावेळी सेकंड वेव्हचा ज्यावेळी आपल्याला परिणाम दिसायला लागले त्यावेळी लोक खूप पुढे आली आणि मग मधल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लसीकरण झालं. ही गोष्ट खरी आहे. पण मला असं वाटतं की आपण जो प्रश्न मला विचारलात की 1 मे पर्यंत अनेक लोक बाधित होतील का, अनेक लोकांना त्रास होईल का, तर होऊ शकतो त्रास. पण हा 1 महिन्याचा कालावधी राज्य शासनाने लवकरात आणखीन जास्तीत जास्त कर्टेल करावा असं माझं मत आहे. अगदी तुमचं स्वतःचं हे म्हणणं आहे. माझ्या मते ही भूमिका तुम्ही जनभावना या नात्यानं राज्य सरकारपर्यंत पोहोचवायला हवी. प्रेरणा होनराव यांच्याकडून एक उत्तर घेऊयात. प्रेरणाजी, वेळेची मर्यादा आहे. मला दीपक सावंतजींना विनंती करायची आहे. आपण आता डिबेटमध्ये खूप सहज सगळ्या गोष्टींना रिप्लाय देतात की त्रास होईल का, तर त्रास होईल. पण प्रत्यक्ष महाराष्ट्र सरकार म्हणून आज महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे याचं स्पष्टीकरण आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. त्यांनी एक ठोस गोष्ट सांगावी की येणाऱ्या मे मध्ये लसीकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने हे डिसिजन्स घेतलेत. आम्ही तर बघितलं की नवाब मलिक येतात, ते सांगतात 1 तारखेपासून फ्री लसीकरण होणार आहे. अजित पवार येतात, ते सांगतात की आम्ही 1 तारखेला डिक्लेअर करू. आदित्य ठाकरे स्वतः ट्विट करून सांगतात फ्री लसीकरण होणार आहे. आणि आज अचानक आरोग्यमंत्री येतात आणि ते सांगतात 1 तारखेला लसीकरण आम्ही देऊ शकत नाही. नेमकं महाराष्ट्र सरकार म्हणून महाराष्ट्र सरकारचा काय स्टँड आहे हे असं चित्र विचित्र विदारक परिस्थिती बघत आणि त्रासात तुम्ही म्हणल्याप्रमाणे त्रास होणार आहे का होणार आहे, तो किती दिवस होणार आहे, काय आहे प्लॅनिंग महाराष्ट्रासाठीचं, त्याचं उत्तर कृपा करून आपण आम्हाला द्यावं. प्रेरणाजी, आपल्या प्रश्नाच्या सोबत एक माझा प्रश्नही जोडतो. तुमच्या मार्फत दीपक सावंत यांना विचारलं गेलं की नक्की धोरण काय आहे. कृपया दीपक सावंतजी याचं उत्तर देत असताना हेही सांगा की मेच्या अखेरीस तरी आपण लस देऊ शकणार आहोत का. निश्चितपणे मेच्या अखेरीपर्यंत आपण लस देऊ शकणार आहोत आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. थोडासा वेळ लागलेला आहे ही गोष्ट मी मानतो. आणि मला असं वाटतं की फ्री देणार आहेत तर फ्री देणार आहेत. आणखीन जिकडे ज्यांना कोणी जे कोणी अफोर्डिंग आहे, जे कोणी प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जे घेतील त्यांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये घेतील त्यांना आत्ता जसे ते पैसे 250 रुपये देतात त्याप्रमाणे त्यांनी 250 रुपये घ्यावं. या चर्चेमध्ये तुमच्या मार्फत सांगितली गेलेली धोरणांच्या संदर्भातली काही बाबींची स्पष्टता आली. 1, मोफत असेल 18 ते 45 दरम्यानचं लसीकरण. 2, ते टप्प्याटप्प्यानं पुढे जाईल. आता यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर बाणाईत यांच्याकडून त्या मुद्द्यावर आपण चर्चा सुरू करूयात. डॉक्टर बाणाईत, आता महाराष्ट्रामध्ये अनेक जणांना या प्रकारची भीती जाणवतीये की बाबा रे, आम्ही तर पहिला डोस घेतला, आता आम्हाला दुसरा डोस अनेक प्रयत्न करूनही मिळत नाहीये. म्हणजे जसा औषधांचा काळा बाजार आहे तशा प्रमाणामध्ये लोक आता डोससाठी सुद्धा पैसे द्यायला तयार आहेत. आणि लोक म्हणतात की अरे बाबा, माझा दुसरा डोस वाटेल तेवढे पैसे घे पण मला दे. कारण एक कुठे ना कुठेतरी प्रत्येकाच्या मनामध्ये
आयुष्याची भीती आहे. आता या दोन गोष्टी मला कृपया तुम्ही स्पष्ट करा आणि त्यानिमित्तानं जनता ऐकते त्यांनाही आपण हे सांगू. कोणत्या लसीचा डोस उशिराने घेतला तरीही चालेल? दोन, जर समजा अपेक्षित लसीचा डोस वेळेवर मिळाला नाही तर किती काळजी करावी, पर्याय आहेत का? दोन्ही प्रश्नांची उत्तरं डॉक्टर अविनाश बाणाईत आपण द्यावीत, तपशीलवार द्यावीत. फक्त वेळेची मर्यादा आहे हे पण लक्षात ठेवावं. सध्याच्या परिस्थितीला आज नागपूरचं सांगतोय मी, कोविशिल्ड जे प्रायव्हेटमध्ये दिल्या जात आहे ती अवेलेबिलिटी मुळीच नाही. अनफॉर्च्युनेटली गेल्या 3 दिवसापासून जे कोणी लोक प्रायव्हेटमध्ये पैसे देऊन हे कोविशिल्ड घेण्याचा प्रयत्न करत होते त्यांना असं वन भटकावं लागून गेलं की कुठल्या हॉस्पिटलमध्ये मिळणार. ही आजची परिस्थिती, आता थोड्या वेळापूर्वीची परिस्थिती. आता फॉर्च्युनेटली कोविशिल्डमध्ये 6 ते 8 आठवडे हा गॅप चालू शकतो आणि चांगला आहे, म्हणजे 8 वीक्स. त्यामुळे ती परिस्थिती कोविशिल्ड करता नाही आहे. परंतु कोव्हॅक्स जे आहे हे 6 वीक्सच्या सुमारास साधारणतः दिलं तर त्याची बूस्टर जो इफेक्ट आहे इम्युनिटी वाढण्याचा तो चांगला आहे. तर 6 वीक टू 8 वीक्स पर्यंत चालेल. पण 8 वीक्स नंतर साधारणतः याचे परिणाम थोडेसे वेगळे होऊ शकतात. आणि मी आधीही बोललो होतो की जेवढा पिरियड आपण पुढे पुढे ढकलतो आहे त्या याच्यामध्ये व्हायरसेसमध्ये म्युटेशन आणि व्हायरसेसच्या अदर काय म्हणायचं त्याला कन्व्हर्शन ऑफ व्हायरसेस जे होईल म्युटेशन ते डेंजरस ठरेल. आणि त्यावेळेला हे वॅक्सिन खरंच इफेक्टिव्ह राहणार आहे का? म्हणजे ही वॉर फुटिंगवर घेणारी जी गोष्ट आहे ती इतक्या लाईटली कशी घेतल्या जातं, म्हणजे याचं प्लॅनिंग इतकं आधी आणि परफेक्ट हवं होतं की याचे स्लॉट्स तयार व्हायला पाहिजे होती की ह्या वयोगटात ह्या बरोबर आहे. डॉक्टर आपल्या मुद्द्याला डॉक्टर दीपक सावंत यांना उत्तर द्यायचंच आहे. पण मी आपल्याला जो प्रश्न विचारला होता त्याच्याही बद्दल एक परत कृपया मार्गदर्शन करावं की ज्यांना दुसरी लसीचा दुसरा डोस घेण्याच्यासाठी उशीर लागतोय त्यांच्या मनातली भीती कशी काढाल? हा एक खरंच प्रश्न आहे आणि आज नागपूरमध्ये तेच होत आहे की 8 वीक्स 8 आठवडेपर्यंत चालेल आहे. आणि सध्याच्या म्हणजे आमच्याजवळ आणि 10 दिवस आहे की ज्याच्यात 8 वीक्स बरेच जणांचे संपतील आहे. त्यावेळेला आम्हाला खरंच कसं उत्तर द्यावं, कारण इम्युनिटी किंवा अँटीबॉडीज तयार होणे हे 8 वीक्स नंतर काय होणार आहे हे अजूनपर्यंत हे झालेलं नाही. पण बेस पिरियड जो आहे तो आम्ही मिस करतोय. ह्या सगळ्या राजकारणाच्या धोरणामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येऊन झाले आहेत त्यांचे की हे अवेलेबल आहे. मला एक सांगावंसं वाटतं की जर यांना माहित होतं की आपल्याला वॅक्सिन्स कमी होतात आहे तर हे टेंडर वगैरे हे शब्द मला माहित नाही, पण यांनी याची अरेंजमेंट प्रायव्हेटमध्ये का करून घेतली नाही? ग्लोबल टेंडर वगैरे हे सगळं विसरा. ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे. याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी कसंही करून वॅक्सिन्स अवेलेबल करायला पाहिजे होते जे विकत घेतल्या जाऊ शकतात ते तरी. म्हणजे कमीत कमी तो ग्रुप आज वॅक्सिनेट झाला असता आणि तेवढे पर्सेंटेज ऑफ पीपल हे अँटीबॉडीज तयार करायला लागले असते आणि पुढे जाऊन याची हर्ड इम्युनिटी तयार झाली असती. आणि जितके जास्त वॅक्सिनेटेड होतील 60 ते 70% तर टोटल आपण कोरोनावरनं विजय पाहू शकलो असतो. बरोबर. या निमित्तानं एक तपशील चर्चेमध्ये आणतो तो असा आहे, महाराष्ट्र वगळता इतर काही 5 राज्यांमध्ये अशा प्रकारच्या ट्रायल्सच्या माध्यमातून इतर वॅक्सिन इतर लसींच्या चाचण्या सुद्धा सुरू झाल्यात. अपोलो हॉस्पिटलनं या निमित्तानं कोवॅक्सिन कोविशिल्ड व्यतिरिक्तच्या लसी घेऊन त्याची चाचणी सुद्धा चेन्नईमध्ये सुरू केलेली आहे. डॉक्टर दीपक सावंत, हे आपल्याला करता आलं असतं? नाही, आपल्याकडे पण ह्या गोष्टी चालू आहेत. नोव्हॅक्स वॅक्सिन आहे त्याची देखील आपल्याकडे ट्रायल सुरू आहे. स्पुटनिक येणारं वॅक्सिन आहे त्याच्याविषयी पण विचार सुरू आहे. पण माझ्या मनात देखील 2 प्रश्न आहेत. डॉक्टर साहेबांनी आता जे सांगितलं माझ्या मनात देखील प्रश्न आहेत की माझ्या मनात प्रश्न असा आहे की नेमकी याची इम्युनिटी ही किती महिने आपल्याला मिळणार आहे? 3 महिने मिळणार आहे, 6 महिने मिळणार आहे का? आपल्याला ज्यांनी पहिल्यांदा वॅक्सिन घेतलं आहे त्यांना बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे? हे माझ्या मनात देखील प्रश्न आहे. याची केंद्राकडनं कुठल्याही प्रकारची स्पष्टता झालेली नाहीये दुर्दैवाने. आणि हे कोणीच सांगू शकत नाही. इतक्या फेजच्या ट्रायल झाल्या पण कोणीच सांगू शकत नाही की जसं आम्ही सांगायचो की H1N1चं वॅक्सिन होतं ते त्याची साधारण इम्युनिटी 8 ते 10 महिने राहील, तसं कोवॅक्सिन कोविशिल्ड किंवा इतर कुठल्याही वॅक्सिनच्या बाबतीमध्ये कोणीच सांगितलेलं नाही. या संदर्भातलं काही उत्तर प्रेरणा होनराव यांच्याकडे आहे का? आपण विचारूयात. वेळेची मर्यादा आपल्याला. प्रेरणाजी,
मला असं वाटतंय की आता 2 डॉक्टर्स इथे बसलेत. मी फार याच्यातला माझा अभ्यास फार नाहीये, पण 2 डोस घेतल्यानंतर साधारण वर्षभराच्या नंतर पुन्हा डोस लसीचा घ्यावा लागणार आहे. या अनुषंगाने WHO कोण त्याला मेन्शन केलं होतं मी मला एक्झॅक्ट सांगता नाही येणार. ठीक आहे. पण 2 डोस नंतर आफ्टर 1 इयर लस नक्की घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. याच्यावरचं एक वक्तव्य पटकन डॉक्टर बाणाईत आपल्याकडून काही स्पष्टता आहे का? नाही, बेसिकली जो काही स्टडी असतो, जो ICMRचा स्टडी आहे, त्यामध्ये हे बघितलेलं आहे की ह्या पद्धतीचा इम्युन रिस्पॉन्स, मी हा शब्द जरा मेडिकल याला मला सबस्टिट्यूट सापडत नाही, इम्युन रिस्पॉन्स इतका चांगला आहे की नक्कीच 12 महिन्याच्या पुढे देखील हे व्हॅक्सिन प्रोटेक्ट करणार आहे. बट इन द मीन व्हाईल चांगली एक गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट ही आहे की नेझल व्हॅक्सिन येतात आहे आणि नेझल व्हॅक्सिन आल्यानंतर 1 वर्षानंतर जरी घ्यावं लागलं तर व्हॅक्सिनेशन हे इतकं इझी होईल आहे आणि अवेलेबिलिटी, त्यामुळे प्रोटेक्शन हे 100% होणार. बरं. आताचा 1 वर्ष ह्या व्हॅक्सिननी आपण प्रोटेक्शन घेतोय. पुढच्या काही महिन्या 2 महिन्यामध्ये नेझल व्हॅक्सिन येणार आहे आणि त्यामुळे कोरोना हा जाणारच हे सांगतोय. इथे प्लीज डॉक्टर साहेब मला माफ करा, यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल आहे की किती इम्युनिटी किती दिवस चालणार हे आपण ऑन रेकॉर्ड सांगू शकत नाही. पण ICMRचा स्टडी आहे की मिनिमम पिरियड हा 12 महिने, तर नक्कीच इम्युनिटी चांगली राहणार आहे, अँटीबॉडीज भरपूर राहणार. का प्रश्न का आला सांगतो की आपण नागपूरचे आहात. आपल्याच नागपूरच्या 2 डॉक्टरना, मी नाव घेत नाही त्यांची, 2 डॉक्टरना दोन्ही डोस घेतल्यानंतर 11 दिवसातना, प्रतियश डॉक्टर आहेत नागपूरचे, फेमस डॉक्टर आहेत, त्यांना दोघांनाही, नवरा बायकोना दोघांनाही कोरोनाची लागण झाली आणि त्यांची प्रकृती काही काळापुरतीसाठी गंभीर होती. मग प्रश्न येतो आणि मुंबईतल्या पण अनेक डॉक्टरांना लागलेली आहे ही लागण. अशा प्रकारचा टक्का जर काढला तर तो 1% कमी येतो आहे. आणि हे केवळ आणि केवळ डॉक्टरांबद्दल नाही, महाराष्ट्रातल्या एका मंत्र्याला सुद्धा 2 वेळा कोरोना होऊन गेलेला आहे. मला वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे मी आपल्याला इथेच थांबवतोय. एक पटकन छोटी विश्रांती घेतोय. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेची सुरुवात करतोय डॉक्टर दीपक सावंत यांच्यापासून. सावंत साहेब, जो तपशील समोर येतोय तो असं सांगतोय की महाराष्ट्रानं 12 कोटी लसी मागितल्यात किंवा घेण्याच्या साठीची तयारी सुरू केलेली आहे. आता 12 कोटी लसी तुम्ही जर समजा घेणार असाल आणि त्यातल्या काही लसी तुम्हाला केंद्राकडून मिळणार असतील तर प्रत्यक्षामध्ये राज्य सरकार आत्ताच्या घडीला किती लसींच्या साठीचा पहिला टप्पा घेणार आहे? 1 कोटी असा एक आकडा येतोय. या 1 कोटी लसी कशा आणि कुठे पुरणार आहेत? कारण आपल्याला आता 18 ते 45 पर्यंत ज्या लोकसंख्येला लसीकरण करण्याच्या साठी उभं करायचंय आणि यशस्वीरित्या त्यांना लस द्यायची, तो आकडा 5,70,00,000 आहे. मला असं वाटतं की सर्वात प्रथम आपली प्रायोरिटी काय राहिली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे, ॲज अ डॉक्टर म्हणून मत आहे आणि समाजात पाहतो त्याच्यातून मत आहे की ज्यांचा 2nd डोस राहिलेला आहे त्यांना पहिल्यांदा 2nd डोस देणं अत्यंत आवश्यक आहे. मग ते कोविशिल्ड असेल तर 6 ते 8 आठवड्यानंतर तो डोस त्यांना मिळाला पाहिजे आणि जर कोवॅक्सिन असेल तर तो 28 दिवसात किंवा 30 दिवसानंतर त्यांना तो मिळाला पाहिजे, तरच या सगळ्याचा उपयोग चांगला होऊ शकतो असं माझं मत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की यांचे जे 18 ते 45 वयोगट आहेत त्यांचे टप्पे करणे आवश्यक आहे. एकदम 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या जर आपण लोकांना गेलो तर आपली सगळी यंत्रणा क्रॅश होऊन जाईल, ही माझ्या मनात देखील भीती आहे. त्यामुळे त्यांचे ग्रुप्स करणं आवश्यक आहेत की तो जर आपण 45 पासून तर 35 पर्यंत केले, 35 पासून तर 25 आणि नंतर 18 पर्यंत केले, तर असं मला वाटतं जर 3 टप्प्यात किंवा 4 टप्प्यात जर आपण विभागले गेलो तर आपल्याला लसीचा पुरवठा देखील व्यवस्थित राहील आणि पुन्हा त्यांना 2nd डोस देताना देखील अडचण येणार नाही. अगदी हे एक अत्यंत महत्त्वाचं नियोजन आहे. तुम्ही तो मुद्दा चर्चेत आणलात आणि त्यानिमित्तानं जो प्रश्न आम्ही उपस्थित करतोय की तुम्हाला नक्की कधी लस घ्यायची आहे याचं उत्तर आपण शोधण्याचा या कार्यक्रमात प्रयत्न करतोय.
डॉक्टर दीपक सावंत यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगानं राज्य सरकारनं ती सूचना अंमलात आणावी आणि 18 ते 45 याचे सुद्धा टप्पे करावेत, नाहीतर सगळेच 18 ते 45 चे लोक केंद्रावर पोहोचतील. आत्ताच्या घडीला राजेश टोपे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. कृपया तरुणांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका. डॉक्टर बाणाईत लसीकरण केंद्रावर गेला आणि कोरोना घेऊन आला, अशा प्रकारच्या अनुभवातून अनेक ठिकाणी लोक जात आहेत. याबाबत लोकांना सावधगिरीचा इशारा द्यायला हवा. डॉक्टर या नात्यानं तो तुम्ही द्या. फक्त ते लसीकरणाच्या ठिकाणीच होईल असं नाही. आपण कुठेही गेलं आणि मास्किंग केल्याशिवाय गेलात, एक जे काही आपण म्हणतोय की मिनिमम डिस्टन्स जे ठेवायचं आहे, मी त्याला सोशल डिस्टन्सिंग नाही म्हणत आहे, मी त्याला एक मिनिमम डिस्टन्स हे हा शब्द वापरतोय. की मग मार्केटमध्ये असेल किंवा तुम्ही मॉलमध्ये असाल किंवा बसमध्ये ट्रेनमध्ये कुठेही आपण फिरतात, तर हे मिनिमम डिस्टन्स. आणि मी मागेही सांगितलं की आपल्या थुंकीच्या ड्रॉपलेटमधनं कोरोना व्हायरसेस पसरतात आहे. ठीक आहे, तर आपली थुंकी ही नॉर्मली 5 ते 6 फूट पर्यंत नॉर्मल बोलताना बाहेर पडते. ज्या व्यक्तीने मास्क घातलेला नाही तो बोलत असताना नॉर्मल कंडिशन मध्ये देखील थुंकी बाहेर पडते आणि समोरच्या व्यक्तीला त्या व्हायरसेसचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर मास्क हे सगळ्यात महत्वाचं त्रिशूळामधलं सेंटर आहे. मग सोशल डिस्टन्स आणि हात धुणे हा नंतरचा प्रकार आहे, तोही तेवढाच महत्वाचा आहे. पण मास्क जर लावले आणि तुम्ही वॅक्सिनेशन सेंटरला, लसीकरणाच्या सेंटरला गेले, एक सोशल डिस्टन्सिंग ठेवली, गर्दी केली नाही आणि तुम्ही एक की मला पहिले ह्या गोष्टी नाही केल्या, तर मला वाटतं की वॅक्सिनेशन करता गेला आणि इन्फेक्शन घेऊन आलं हे होणार नाही. दुसरी गोष्ट, मला जर आपण परमिट केलं तर डॉक्टर सावंतांना एक सांगू इच्छितो की ही नागपूरची जी 2 डॉक्टर आपण बोललात कपल, यांना जे इन्फेक्शन झालं वॅक्सिनेशन झाल्यानंतर, दॅट वॉज व्हेरी माइल्ड. आणि मला हे आर्जवून आता आज सांगावंसं वाटतं की वॅक्सिनेशन नंतर व्हायरसेस जाऊ शकतात, इन्फेक्शन होऊ शकतं, कोरोना होऊ शकतो, पण तो ऍब्सोल्युटली माइल्ड राहणार, कुठेही सिरियसनेस राहणार नाही आणि मृत्यू तर मुळीच त्याच्यामुळे होणार नाही. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की कोरोना वॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले. अगदी अगदी. आणि याच निमित्तानं एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी की लसीकरणाच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली आहे त्यांच्याकडे कृपया दुर्लक्ष करा. लसीकरण गरजेचं आहे हे लक्षात ठेवा. चर्चेला पुढच्या टप्प्यात नेतोय आणि तो मुद्दा आहे मोफत आणि विकत अशा लसीकरणाचा. मोफत आणि विकत लसीकरणाच्या बाबत राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आलेलं विधान थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलं, ते अतिशय स्पष्ट आहे. ते असं म्हणतायत की आता सरकारी केंद्रांवर मोफत लस मिळेल, खासगी ठिकाणी लस मोफत मिळणार नाही. पण याच्या पलीकडे जाऊन जनमानसाची भावना काय आहे तीही लक्षात घ्यायला हवी. डॉक्टर दीपक सावंत, खास करून हा मुद्दा आपल्यासाठी आणि तो तुम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवून तो कृपया अंमलात आणावा अशी अपेक्षा आहे की जी सक्षम माणसं आहेत ती म्हणतात आम्हाला मोफत लस देऊ नका, पण आम्हाला वेळेवर लस द्या. बरोबर आहे. मी बाणायत साहेबांनी जो मुद्दा सांगितला पहिल्यांदा त्याच्यावरती येतो की बाणायत साहेब, एक आपण पाहिलेलं ऑब्झर्वेशन बघितलेलं आहे की पुरेशा प्रमाणामध्ये 2 डोस झाले तरी अँटीबॉडीज तयार होत नाहीत. अँटीबॉडीज तयार होत नाही. मी आपल्याला असे अनेक उदाहरणं देऊ शकेन, अनेक रिपोर्ट दाखवू शकेन की अँटीबॉडीज ह्या 25, 30, 10, 0 अशा प्रकारच्या स्पाइक प्रोटीन अँटीबॉडीज तयार होतात. तर हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि आता आपला जो मुद्दा उपस्थित आहे तो म्हणजे कोणाला मोफत द्यायची, कोणाला विकत द्यायची, याचबरोबर सगळ्यांना सरसकट मोफत का द्यायची. नाही, आपण जे सांगितलं ते बरोबर आहे. सरकारची जरी पॉलिसी असेल की बाबा सर्वांना मोफत मिळायला पाहिजे, ही गोष्ट बरोबर आहे. सरकार म्हणून सरकारची भूमिका बरोबर आहे. पण जे कोणी अफोर्ड करू शकतात, माझ्यासारखे लोक जर अफोर्ड करू शकत असतील तर मी 250 रुपये देऊन घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये. उलट ती लस त्यांना ॲट इज कशी मिळेल आणि जास्तीत जास्त लोक कशी मिळतील आणि गरिबांना कशी मोफत मिळेल आणि गरिबांना विनासायास मिळेल, याच्याकडे राज्य शासनाने जर लक्ष दिलं तर मला वाटतं एक वर्ग जर बाजूला गेला, जो अफोर्डिंग क्लास आहे त्याला जर आपण पैसे देऊन दिली आणि तशा प्रकारची व्यवस्था, म्हणूनच सांगितलं की जनरल प्रॅक्टिशनरकडे पण आपण जर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन केलं तर मला असं वाटतं की गर्दी कमी होईल
आणि गरिबांना जास्त वेळ लाईनीत उभं राहावं लागणार नाही. डॉक्टर दीपक सावंत, अगदी याच निमित्तानं आपण चर्चेचं शीर्षक सुद्धा हेच ठेवलंय की कटकटीशिवाय लस कशी मिळेल. आतापर्यंत अनेक प्रकारचं लसीकरण या देशानं अनुभवलं, त्या लसीकरणातले अनेक अडथळे प्रशासकीय यंत्रणांनी अनुभवले, त्यावर मात करत या देशानं विविध प्रकारच्या रोगांच्या साथ संक्रमणाला पूर्णपणे अटकाव केला. कोरोनाच्या संदर्भामधले हे निर्णय घेतले जात असताना प्रेरणा हुंदराव आपल्याला हा प्रश्न उपस्थित करतो. ज्या वेळेला नरेंद्र मोदींनी सांगितलं की सक्षम लोकांनी गॅस सिलेंडरवरची सबसिडी सोडा, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्याचं पालन केलं. आता परवडत असेल तर स्वतः लस घ्या हे सांगायला पुन्हा मोदीच असायला पाहिजेत का? आजच्या दिवशी आता डिबेटमध्ये आल्यानंतर मला दीपक सावंतजींकडे खऱ्या अर्थाने त्यांच्याकडनं अपेक्षा होती की काहीतरी ठोस आपल्याला महाराष्ट्राला त्यांच्या सरकारच्या वतीने म्हणून त्यांच्याकडून ऐकायला मिळेल. पण प्रत्येक वेळी त्यांनी हे माझं वैयक्तिक मत आहे म्हणून सरकारची कुठलीही भूमिका मांडली नाही, याबद्दल मला खंत आहे. आताच्या डिबेटमध्ये लस विकत घ्या किंवा लस मोफत द्या, पण आज नियोजन सगळ्यांसमोर आलं पाहिजे. निव्वळ मीडियाच्या समोर येऊन वेळ मारून नेण्यासाठी आज 28 तारीख आहे, 1 तारीख आपल्या तोंडावर आलेली आहे. खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये मिळेल. जर का शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये येत नाहीये तर खाजगी लसीकरण केंद्रांमधून कुठून येणार आहे? पैसा देणारे लोक पैसा देऊन करून घेतील लसीकरण, पण त्यासाठीचं नियोजन काय? प्रसादजी, मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते. महाराष्ट्रामध्ये दुसरा डोस घ्यायला गेलेले जे लोक आहेत, कोवॅक्सिन घेतलेल्या माणसाला 8-8, 10-10 दिवस कोवॅक्सिन मिळण्यासाठी वेट करावा लागतो. काही जणांना आजपर्यंत मिळालं नाहीये. तिथे कोविशिल्डच असतं. ज्यांनी कोविशिल्ड घेतलाय त्यांना कोवॅक्सिन, हे सगळं उलटं व्हायला लागलं. याचं कारण काय? लस येते पण पहिल्या फेज मध्ये घेणाऱ्यांची संख्या आणि दुसऱ्या फेज मध्ये घेणाऱ्यांची संख्या याचं वर्गीकरण करण्यात आलेलं नाहीये. याचं कुठलंही नियोजन करण्यात आलेलं नाहीये की सेकंड डोस घेणाऱ्या माणसाला तो वेळेत त्याच कंपनीचा डोस जावा. यासाठीच मला पुन्हा प्रकर्षाने सांगावंसं वाटतंय. ऑक्सिजनच्या बाबतीत आपण कोल्हापुरात आता बघितलं, कर्नाटकातनं कंटेनर आलं, 2 कलेक्टर्स भांडत होते की तो ऑक्सिजनचा कंटेनर कोणत्या जिल्ह्यात जाणार. केवळ नियोजनाच्या अभावी ही भांडणं व्हायला लागलेली आहेत. ठीक आहे. व्हेंटिलेटर्स बाबतीत सेम, वॅक्सिनच्या बाबतीत पण आज मला अतिशय निरुत्साह मनात होतोय की युवकांसाठी आशा दाखवणारे म्हणून मुख्यमंत्र्यांकडे ज्यावेळी आम्ही बघत होतो आणि त्यांनी मला आत्ताच्या क्षणी हे प्रकर्षाने वाटतंय मला नमूद करावंसं. प्रेरणाजी, मुद्दा आपला आत्ताच्या घडीला कोणाला मोफत द्यावी, कोणाला देऊ नये आणि त्याचबरोबर सक्षम लोकांनी ती मोफत घ्यावी का याबद्दलचा होता. आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्यातला एक भाग घेतो आणि पटकन डॉक्टर अविनाश बाणाईत यांना प्रश्न विचारतो. अविनाशजी, समजा एखाद्यानं लसीचा डोस घेतला असेल तर त्याला दुसरा डोस हा लसीचा चालू शकतो का? तशा प्रकारे ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा सुरू आहे. या निमित्तानंच हा प्रश्न आणि त्या संदर्भानंच हा प्रश्न उपस्थित करतोय. डॉक्टर बाणाईत यांच्यापर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे माझा आवाज पोहोचलेला दिसत नाहीये. डॉक्टर बाणाईत, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय आता का मी परत एकदा आपल्यासाठी प्रश्न विचारू? ठीक आहे, याचं उत्तर डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडूनही आपण अपेक्षित करू शकतो. नाही, मला असं वाटतं की ज्या लसीचा आपण डोस घेतला त्याच लसीचा आपण दुसरा डोस घेणं आवश्यक आहे, असं माझं मत आहे. बर, त्यामुळे अशा प्रकारे ज्यांनी कोवॅक्सिन घेतलंय त्यांनी दुसरा डोस पण कोवॅक्सिनचाच घ्यायला हवा. ज्यांनी कोविशिल्ड घेतलंय त्यांनी दुसरा डोस सुद्धा कोविशिल्डचाच घ्यायला हवा. हा डॉक्टरांचा सल्ला आहे, हे विसरू नका. आता महत्वाच्या टप्प्यावर आपण एक मुद्दा उपस्थित करतो, तो असा आहे की पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा आपण लसीकरणासाठी जाऊ पाहत होतो त्यावेळेला थांबा, धीर धरा असं सरकारनं सांगितलंय. अशा वेळेला स्वतःच्या वागण्यात काय प्रकारचे बदल करायला हवेत आणि अधिक खबरदारी आणि काळजी काय घ्यायला हवी? डॉक्टर सावंत, आपण एक तर वॅक्सिनेशन घेतल्यानंतर आपल्यामध्ये एक प्रकारचा सिडो सिक्युरिटी सेन्स येतो की मला वॅक्सिन घेतल्यानंतर काही होणार नाही, अशा प्रकारचा एक सेन्स येतो. तो सर्वात प्रथम आपण काढून टाकायला पाहिजे. आपण वॅक्सिन घेतल्यानंतर देखील मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आपण किती म्हटलं की हे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे तरी देखील काही प्रमाणामध्ये हे
एअरबॉर्न इन्फेक्शन देखील होत आहे. अशा प्रकारचे संकेत शास्त्रज्ञांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, त्याचबरोबर मास्क वापरणं आणि हात धुणं ही जी त्रिसूत्री आहे, जी केंद्र शासनाने सांगितली आहे, जी राज्य शासनाने सांगितली आहे, ती त्रिसूत्री पाळणं अत्यंत आवश्यक आहे. वॅक्सिन घेतल्यानंतर तुम्ही 100% कुठलंही वॅक्सिन आपल्याला प्रोटेक्शन देऊ शकत नाही. इवन कोविशिल्ड असं म्हटलं जाते की कोविशिल्डमध्ये 71% आपल्याला फायदा होतो, तर कोवॅक्सिनमुळे 80% आसपास फायदा होतो. तर ठीक आहे. हे आता आणि हे जगातल्या सर्व वॅक्सिन कंपन्यांच्या बाबतीमध्ये कोणीही 90% वरती सहजासहजी गेलेलं नाहीये किंवा माझ्या तरी वाचनात आलं नाही. ठीक आहे. डॉक्टर अविनाश बाणाई, थोड्या वेळापूर्वी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. तो मुद्दा आता पूर्ण झालाय. मी नवीन मुद्दा आपल्यासाठी उपस्थित करतो. भारतामध्ये इतरही अनेक लशी येऊ घातलेल्या आहेत. आतापर्यंत कोवॅक्सिन, कोविशिल्ड अशा प्रकारच्या लसींचा अनुभव आपण घेतला. नेझल स्प्रेच्या संदर्भामध्ये आमच्याकडे प्रेक्षकांच्या मार्फत सुद्धा अनेकदा प्रश्न आले की ते अधिक प्रभावी असेल का, आणि नेझल स्प्रेच्या माध्यमातून जर समजा लोकांनी स्वतःचं लसीकरण करायला सुरुवात केली तर त्यामुळे प्रशासनाच्या यंत्रणेवरचा ताण कमी होईल का? 100% नेझल वॅक्सिन आलं की इंजेक्टेबल वॅक्सिन कडे कोणीही बघणार नाहीये, कारण दॅट इज मोस्ट सेफ, 100% इम्युनॉलॉजिकली बेस्ट. आणि मला थोडं आणि इथे करेक्ट करावंसं वाटतं की जरी कोशिल्ड आणि कोवॅक्स यांचं 71% आणि 81% असं इफेक्टिव्हिटी आहे, म्हणजे परत मला सांगू इच्छितो की 100% प्रोटेक्शन आहे वॅक्सिनमुळे. 100% फक्त प्रोटेक्शन म्हणजे टोटल तुम्हाला कोरोना होणार नाही अशातलं नाही. कोरोना हा होऊ शकतो पण माइल्ड फॉर्म मध्ये. आपल्याद्वारे मी हे परत करेक्ट करू इच्छितो की वॅक्सिन घेतल्यानंतर 100% प्रोटेक्शन आहे. 81%, 85% हे ज्या गोष्टी आहेत ह्या इम्युनॉलॉजिकल ॲपरेटसच्या आहे. दॅट हॅज गॉट नथिंग टू डू विथ आवर व्हॅक्सिनेशन प्रोग्राम. हे झालं एक. आपण बोललात की नेझल वॅक्सिन हे जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे, 100% इफेक्टिव्ह राहणार आहे, कारण की नेझल वॅक्सिन कोरोनाची एंट्री जी आहे ती नाकातनं आणि घशातनं आहे. त्यामुळे जर नेझल वॅक्सिन दिलं तर जी आपली ओरोफॅरिंग्स आहे, मागे जिथे व्हायरसेस लॉज होतात तिथे डायरेक्ट अटॅक होऊन यांचा 100% रिस्पॉन्स येईल आहे. ठीक आहे. आपण या वैद्यकीय सल्ल्यासह आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. जाता जाता एक महत्त्वाचा सल्ला, तो म्हणजे नेहमीचा जरी असला तरी पण पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे. कोरोना विषयक सर्व प्रकारचे नियम आणि सूचना आपल्याला प्रत्येकाला पाळायच्या आहेत. हात धुणं, स्वच्छता बाळगणं, मास्क लावणं आणि परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणं ही आता काळाची गरज आहे. आव्हानात्मक स्थिती कितीही असली तरी अधिकाधिक पद्धतीनं आणि काटेकोरपणे आपण नियम पाळू, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा नियम पाळा, कोरोना टाळा. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.